पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 50च्या दशकातली गोष्ट आहे. तेव्हा नुकतीच फिल्मफेअर अवॉर्ड्सची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीत झालेली होती. त्या दिवसात सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री अशा पुरस्कारांसाठी स्वतः रसिक प्रेक्षक मतदान करायचे आणि मग पुरस्काराचं वितरण केलं जात असे. 1955चा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड एका लोकप्रिय अभिनेत्याला मिळाला. त्या अभिनेत्याचे चाहते त्याच्यासाठी इतके वेडे होते की त्याच्या घरासमोर त्याची एक झलक बघण्यासाठी आणि सही घेण्यासाठी प्रचंड गर्दी करत असत. हा अभिनेता त्या काळात तरुण तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला होता. या चाहत्यांमध्ये एक चाहता असा होता जो सही घेण्यासाठी रोज त्या अभिनेत्याच्या घराबाहेर येत असे. पण एक दिवस तो चाहता काही करून हालायलाच तयार नव्हता. शेवटी ते अभिनेते त्याला भेटायला बाहेर आले आणि त्याला विचारलं, तू रोज इकडे काय येतोस? त्या चाहत्यानं उत्तर दिलं, मला तुमची सही हवी आहे. तर त्या अभिनेत्याने त्याला उत्तर दिलं की मी कोणालाच सही दिलेली नाही आहे, त्यामुळे तू सुद्धा इथून जा. त्यावर तो चाहता म्हणाला, असं कसं म्हणता? माझ्या मतामुळे तुम्ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं फिल्मफेअर अवॉर्ड जिंकला आहात, म्हणूनच तुमची सही घेण्याचा माझा हक्क आहे. यावर तो अभिनेता फक्त हसला आणि त्यांनी स्वाक्षरी दिली. आपल्या चाहत्यांना स्वतःच्या अभिनयानं इतकं प्रभावित करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे भारत भूषण. 14 जून 1920 रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे भारत भूषण यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा चित्रपट जगताला पूर्णपणे विरोध होता. एकदा भारत भूषण आपल्या मित्रांबरोबर सिनेमा बघायला गेले होते. हे समजल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. भारत भूषण यांनी मात्र पक्क ठरवलं होतं की त्यांना सिने जगतातच काम करायचं आहे. त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सुरुवातीला कलकत्ता आणि मग मुंबईमध्ये अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचं ठरवलं. 1941 साली प्रदर्शित झालेल्या चित्रलेखा या चित्रपटातून त्यांनी सिने जगतात पदार्पण केलं. त्यानंतर पुढील अनेक वर्ष ते छोटं मोठं काम करत राहिले. 50च्या दशकात दिग्दर्शक विजय भट यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट बनवण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. या चित्रपटानं भारत भूषण यांना खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटातील नायक अशी ओळख मिळवून दिली. 1952 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता बैजू बावरा. त्यांची ही भूमिका इतकी लोकप्रिय ठरली की या चित्रपटानंतर बऱ्याच निर्मात्यांना भारत भूषण यांना आपल्या चित्रपटात संधी द्यायची होती. यानंतर मिर्झा गालिब, चैतन्य महाप्रभू, बरसात की रात, आनंद मठ, फागुन, बसंत बहार, गेटवे ऑफ इंडिया अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भारत भूषण यांनी काम केलं. आपल्या 5 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 200 चित्रपटांमध्ये अभिनय केला. याच दरम्यान मधुबाला, सुरैया, मीना कुमारी, नरगिस, शशी कपूर, अमिताभ बच्चन अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. भारत भूषण यांच्यावर चित्रित झालेली ओ दुनिया के रखवाले, मन तड़पत हरि दर्शन को आज, जिंदगी भर नहीं भूलेगी, आ लौट के आजा मेरे मीत, दिल ए नादान, तुम बिन जाऊ कहाँ, एक परदेसी मेरा दिल ले गया, फिर वही शाम अशी अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या पसंतीची आहेत. त्यांच्या कन्या अपराजिता भूषण यांनी अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करत आपल्या वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेला. रामानंद सागर निर्मित अजरामर अशा रामायण मालिकेत त्यांनी मंदोदरीची भूमिका साकारली होती. भारत भूषण आणि साहिर लुधियानवी या दोन्ही दिग्गज कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री होती. साहिर लुधियानवी बऱ्याच वेळा भारत भूषण यांच्या घरी लिखाणाचं काम करत असत. साहिर यांनी भारत भूषण यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की एकदा एका निर्मात्याने साहिर यांचा फोटो मागितला. त्यांनी फोटो दिल्यावर तो निर्माता मला म्हणाला की तुम्ही अजिबात एखाद्या लेखकासारखे या फोटोत दिसत नाही. तेव्हा साहिर यांनी त्या निर्मात्याला उत्तर दिलं की तुला एखाद्या लेखकाचा फोटो हवा असेल तर भारतचा फोटो घे. अभिनयाबरोबरच भारत भूषण यांनी निर्माता आणि कथाकार संवाद लेखक म्हणून सुद्धा कामं केली. निर्माते म्हणून भारत भूषण यांचे सुरुवातीचे काही चित्रपट सुपरहिट ठरले.
पण नंतर मात्र त्यांच्या बऱ्याच चित्रपटांना अपयशाला सामोरं जावं लागलं. 70च्या दशकापर्यंत भारत भूषण यांना बरंच नुकसान सहन करायला लागलं, इतकं की त्यांना आपला बंगला, गाड्या हे सुद्धा विकावं लागलं. पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी हार मानली नाही. मिळेल त्या चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका ते साकारत राहिले. पण यशाचं उत्तुंग शिखर अनुभवलेल्या या अभिनेत्याला हे दिवस बघायला लागणं ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. 27 जानेवारी 1992 रोजी भारत भूषण यांनी अखेरचा श्वास घेतला. घरच्यांच्या विरोधापासून ते अभिनयाची पहिली संधी मिळेपर्यंत, एका प्रथितयश हिरोपासून ज्युनियर आर्टिस्टपर्यंत मोठा संघर्षाचा काळ त्यांनी अनुभवला. भारत भूषण यांना जाऊन इतकी वर्ष झाली तरी त्यांचं काम मात्र आजही रसिक प्रेक्षकांना हुरळ घालत आहे आणि याही पुढे नक्कीच घालत राहील. भारत भूषण यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.